उतनी बगावत हो, लगता है साल दिल की तुम जरूरत हो। किती वाजलेत रे बाय? 4:30. गाईज 4:30 वाजलेत आणि फुल थंडी आहे. अजून 2-2.5 तास लागणार आहेत. अजून 2-2.5 तास लागणार आहेत जायला. आणि ही बघा गँग ए आबा माग बघ. आडझोड थंडी आहे. लय गार लागते. 5 डिग्री समथिंग काहीतरी. आता सुरुवात झाली थंडीला. आपण पोहोचलो ऑलमोस्ट मनालीच्या रोडला. बहुतेक त्याला पण जाणार आहे. तुम्हाला घेऊन जातो. आता वाजलेत ऑलमोस्ट 5:30. झोपलाय. आपण थोडंसं थांबलो होतो आत्ता फ्रेश व्हायला सगळ्यांना. असला सुंदर घाट आहे ना, असला सुंदर एक्सपिरियन्स आहे ना. एकदा तरी नक्की झालं पाहिजे. तर ब्लॉग बघून पण नाही आले मग काय उपयोग नाही. पण एकदा या हो, मी सांगतोय म्हणून नाही, मज्जा करायला या. खरंच लय मजा आहे. दिसतंय का ना आता मला माहित नाही तुम्हाला किती दिसतंय, पण हे जे दिसतं ते ना लाईट हे कुल्लू आहे बरं का. गुड मॉर्निंग गाईज. आडझोड कार लागायला चालू झाले आणि आता इथं आपण आलो क्रॉस बॉर्डरला. तर इथं ना ॲक्च्युली वर जायला गाड्यांना सोडत नाही आहे. मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, आता विचारावं लागेल. पण दुसऱ्या हॉटेलवाल्यांनी गाडी पाठवली आपल्यासाठी आणि सगळे इथंच आहेत. हे बघा, ही आपली बस आणि इकडं मागं जायचं आपण. आता बघू, येते हॉटेलची गाडी, मी लय कार लागते. पण व्ह्यू बघा बादशाह. तर गाईज आत्ता आम्ही आलो इथं मनालीमध्ये. हॉटेलची बस येते म्हणून वेट करतोय. सगळं वेट करतात आणि आता हॉटेलची बस आली की जाऊ वरती हॉटेलवर. हॉटेलचा व्ह्यू वरतून दाखवतो. इथनं काय एवढा खास व्ह्यू दिसत नाहीये. बघू गाईज हॉटेलला न्यायला गाडी येते तोपर्यंत सगळेजण शिकुटी करतात. तर गाईज आत्ताशी हॉटेलवर आलो मनालीला. मस्त आहे हॉटेल. बघू आता रूमचं आवरायचं नाही. कटकट झाली. आवरलो काढू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज. फायनली मनालीत आलोय. हॉटेल चेक इन झालं आणि नाश्ता करायला बसलोय. घेतलंय त्याचे आपलं पुरी भाजी, चहा आणि ब्रेड बटर जाम. आणि हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा. आणि विपुलाने दिलंय ब्रेड बटर टोस्ट. थँक्यू. सांगा आता कसं दिसतंय. काय यार लागलेले काय नका सांगू कसं दिसतंय. जाऊ द्या, चला जाऊ फोटो काढायला. नमस्कार मंडळी. डे 1 इन मनाली. आणि हे बघा हॉटेल बलून पोरं गेलेत ऑलरेडी तिकडं. आत्ताच आवरलं. 1:45 झालेत. लुक कसं दिसतं सांगा, इज्जत द्या. आता आपल्याला जायचंय फोटो काढायला. काय नाही, टाइमपास चाललाय. प्लॅन नाही आहे तसं काय अजून. ब्लॉगमध्ये इज्जत दे. इज्जत आहे जी वायजीव राहणार, काय विषय नाही. जायचं आपल्याला आता फोटो काढायला. आणि ट्रेकिंगला जायचं ना 2 वाजता. ट्रेक आहे बहुतेक 2 वाजता. बघू ठरते का नाही. आता जाऊ इथं जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. 2-3 क्लिप्स दादा. पुढचे व्ह्यूजमध्ये क्लिप्स येतील ना ते काढू आपण रीलचे. गाईज मस्त लोकेशन आहे खूप. आत्ता तिथं खाली शूट करून झालंय आमचं.
मला आता 2-3 क्लिप्स आयडिया होत्या, स्क्रिप्ट होती म्हणजे. तर एक ब्रिज वरती शूट करू म्हटलं आणि थोडे फोटो काढू, आहे का नाही रे? येस येस. तर मग फोटो वगैरे काढायचे, जेवायचं होतं पण आता काही इच्छा नाही. सकाळी नाश्ता दाबून केलता ब्रेड बटर जाम, तुम्ही बघितलं असं. रिव्ह्यू पण आले आणि जरा रिव्ह्यू आले जेवणाचे, त्यामुळं थोडंसं ट्रेकला पण जायचंय, त्यामुळं मग रिस्क नको घ्यायला. आणि बाकी काय नाही, आता बघा व्हिडिओ काढू, भेटी असतं तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतच राहतील, व्हिडिओ पण दिसतील इन्स्टाला. ती गाडवे आले अंगाव गाईज, ही ना 3 जर्मन शेपर्ड डायरेक्ट अंगाव येऊन फुल पातळ झाली 2 मिनिटं. बघू आता काय होतं, शूट घ्यायचंय, लय भारी शॉट आहे मध्ये, वॉच करा. तर गाईज रील्सच्या नादात आहे ना ट्रेकला जायचं होतं, विसरून गेलो ना. आमच्या तिघांना झालाय उशीर, म्हणजे अजून लोक आहेत घरी पण त्यांना झालाय उशीर. फिटचे काय एकदम कसला दिसतोय चॉकलेट. आणि आता जेवण पण संपलं होतं म्हणून बिस्किट खातोय. तिथं जाऊन शिव्या खाण्यात ते वेगळी गोष्ट आहे, पण जेवण संपलं नव्हतं, ते संपल्यासारखं होतं. संपलेलं जेवण संपलेलं जेवण दिलं होतं. बरं चल बघू काय होतं, चला. हेच ट्रेक म्हणजे बघा, आड झोड पायऱ्या आहेत पण भारी. हिमालय तर त्याच्या जागी मल्हारगड आहे पैदारशा. चालू केलंय तू? हा बंद करू दे. नाही आलंय ट्रेक, आता जवळ आलंय, मस्त ट्रेक होता. थांब 1 मिनिट. व्ह्यू तर आहे मस्त, ऊन पडलं आता, थंडी पण थोडी कमी झाली. इकडं वर जायचंय. काय मंदिर आहे वरती, नीलकंठ महादेवांचं मंदिर तर खूप छान असणार आहे, त्यात काय डाऊट नाही. पण आता विषय असा आहे की आपण ट्रेक चाललाय कसा, यायचंय का? फायनली वर पोहोचलोय, हे मंदिर आहे. व्ह्यू बघा, क्वालिटी व्ह्यू आहे. चल दर्शन घेऊ, फोटो वगैरे अलाउड असतात, सगळे जातात ते करू, चला. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियों हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल. मस्त आहे गाईज मंदिर, मस्ट विजिट. ट्रेक आहे थोडासा डिफिकल्टच आहे, एवढं काय नाही, पायऱ्या वगैरे आहेत, पण नक्की या एकदा. गाईज आत्ता जवळपास 6 वाजत आलेत आणि आता आम्ही खाली निघालो. लय बेकार थंडी पडली, बापरे लय गार लागले. आणि आमच्या सोबत कोण आहे बघा गाईज, आलो चांगल्या रोडनी, जाताने असली एवढं लांबून चाललो आम्हाला काय कळा ना. आम्हाला काय म्हणतो तू? मराठीत म्हणाली, मराठीत आता पंजाबीत म्हण. गाईस इकडनं लय वरतीड होतं, काय आहे ना तुम्हाला दाखवतो मी, थांबा. फुल स्नो फाईट चालू आहे सगळ्यांची, मी तुम्हाला दाखवतो. आता झालं आम्ही आणि माझा फोन पूर्ण रेड झालाय आणि चहा प्यायला आलो, म्हणजे आता चहा भेटलाय त्यामुळे याच्या फोनमध्ये रेकॉर्ड करतोय. बघू आता चहा कसा आहे. नाही चहा गाईज जस्ट ट्रेकिंगवरून आलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, मस्त लय गार लागलं होतं. आणि फिट चेक बघा, आता आपल्याला जायचं म्युझिक नाईट आपली, मस्त कॅरिओके गाणी विणी म्हणत ती गाणं घालू, वेट करा. जेवण करायचंय, जेवणात व्हेज नॉन व्हेज दोन्ही बहुतेक. आपल्याला काय, आपण व्हेजिटेरियन पहिल्यापासून, पण सांगायचं झालं, बोललो होतं काय, राहू द्या म्हणून. बाकी बघू, चला.
दिन कभी जो तू तराशे मेरी नजर से तू जरा अरे आंखों से तेरी क्या छुपा है तुझको दिखाऊं मैं जरा अरे कहीं सी रास्ता रास्ता कहने लगेगा आईना बस नूर इतना क्यों गंगत से खूबसूरत नमस्कार मंडळी. मगाशी फोनची चार्जिंग संपल्या, आता जवळपास 1 वाजत आलेत. मला आत्ता लक्षात आलं, म्हणजे मी फोन चार्ज केला पण नंतर लक्षात आलं की मी ब्लॉगचं एंडचा आजचं टाकलंच नाही आहे. प्रोमो व्हिडिओ आपला शूटच नाही केला, तर मग आत्ता करतो आहे. काय नाही, फक्त आजच्या दिवसात एवढंच होतं. नेक्स्ट पार्टमध्ये बघा तुम्ही, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला, आता सकाळी उठायचं आहे. उद्याचं डिटेल्स उद्याच्या ब्लॉगमध्ये. फॉलो फॉर मोर. बाय बाय.